क्या लस्सी पराठा लस्सी लस्सी पराठा लस्सी पराठा खाणार आहे का हो लस्सी पराठा खाणार आहे का एक दिन मेरी गाड़ी को देरी हुई ना दूसरे दिन बजे गए इधर से ना 12 बजे पराठा खा के बड़ा पाव काय मी पोहोचलो आमच्या ऑफिसला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट पुणे मार्केट हा पुणे मार्केट सबको जय श्रीमन्नारायण जय श्री कृष्ण राधे राधे सर्वांना नमस्कार रांजणगाव गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बघा मित्रांनो आपण आलो इकडून वाडे बोललाय इकडून आलो वाडे बोललाय या गावाकडून आलो देवीचं मंदिर आहे हे घाट आहे हे एरिया आहे निसर्गरम्य वातावरण आहे हे बघा इकडचं हे व्ह्यू इकडचं हे वातावरण आता बघा आपण ह्या रस्त्याने सरळ आता आपण पुन्हा गाठणार पुण्याला ह्या रस्त्याने आता सरळ जाणार पुण्याला तर चला मग जाऊ पुण्याला पाणी भीमा नदीला भीमा नदीचं पातळी आहे बघा राव खतरनाक नदीच नदी दिसा लागले लाल लाल भडक बघा झरणा कसं चाललंय इथं झुल 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 वाहती रे वाहती झुल 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 वाहती रे वाहती सीएनजी पेट्रोल पंप आहे ना इथं सीएनजी भरा लागले इथं तांबलं सोलापूरला जाणारा हे सिग्नल आणि इथं मरणाचं कमरेवर पाणी थांबलंय काल पण हेच पंप होतं इथं पडते काय आता काल पण येऊ काय हेच पंप होतं काल या नदीचं काय माहितीये नाव माहितीये का या नदीचं मुळा मोठा हे मुळा मोठा नदी आहे का अख्ख्या पुण्यात एकच नदी मुळा मोठा पलीकडे साईडला जे आपण जातो ना चाकणच्या साईडला तिकडे इंद्रायणी पवना नदी त्या साईडला मुळा मोठा पुणे पिंपरी चिंचवड हे वेगवेगळे लक्षात ठेवा पाणी भयंकर सगळीकडे पाणी वाटले काल आम्ही रात्री आहे ना मोठी गाडी आपली काल रात्री पिकअपची गाडी होती नाही गेल्या वर्षी काय झालं पाऊस भरपूर झाला आपल्याला गेल्या वर्षी त्यामुळे धरणं भरलेलीच होती ना आपली नद्यांचा पूर बीर वाहून घेऊन सगळी धरणं टाकतात होती आणि यंदा काय खाली पाण्याची गरज नाही का खालच्या फुलावरनं पाणी आता काय खालची फुल बुडाली बघा नाही बुडले अजून जाईल आता अजून एक फूट बाकी 1 फूट बाकी आहे बरोबर 1 फूट बाकी पाऊस पलीकडे भयंकर आहे मोठे गाड्या यायला लागल्या इथं ट्रॅफिक जाम असणार आहे यार आपण थोडी आपलं चढत बाहेर निघायचं हे वरती फुल केलं म्हणताना मंदिरापेक्षा आलं बघा हे वाट पहिले कुठे खाली यायचं ना तिकडं इथं यायचं खाली
आता केसनंद मध्ये आहे. केसनंद पुणे, देऊर रोड, केसनंद पुणे. हा बापरे बापरे, पाऊस रे, काय पाऊस आहे बघा. केसनंदचं गाव बघा, पुण्यातलं गाव केसनंद पुणे. देऊर रोड केसनंद पुणे म्हणते त्याला. केसनंद गाव, केसनंद केसनंद. केसनंद थेऊर रोड बरोबर ना. बघा डोंगर दिसत नाहीये पुढं. पुढं काहीच डोंगर दिसत नाही. किती पाऊस आहे. यावर्षी पावसाळा भारी आहे म्हणा, आहे ना. एक नंबर आहे ना. एक नंबर. पावसात यावर्षी पाऊस खतरनाक आहे. मे महिन्यातच पाऊस चालू झालाय आहे ना. आपल्याला 2 जूनला सांगितलं होतं मान्सून. हा लवकर झाला आहे ना. उलट बरं आहे, खूप वर्ष झालं पाऊस पण एवढा नव्हता. ते यावर्षी मान्सून पण लवकर आलाय, त्यामुळे खूप खूप बरं आहे. आपण आलो आता नगर रोडला. पुण्यावरनं येणारा आहे रस्ता. इकडून असे लेफ्टनी पुणे, राईट मारला की नगर, अहिल्यानगर. आला मी जाम इथंच आहे ना, याच सिग्नलला. तुम्ही आणि मी येताना पण एकदा इथं अडकलो होतो ना. आणि आज पण, काल पण आम्ही इथंच अडकलो होतो. जास्त म्हणजे जास्त. मरण बघ कसलं पाणी सांग. पुणे अहिल्यानगर इथं ट्रॅफिक जाम लागलं बाबा. आता काय करणार. आता हे ट्रॅफिक कधी बाहेर पडतं काय माहिती. नाही लगेच निघाली काय समोर तर. ठीक आहे बाबा, लगेच टेन्शन नाही. लवकरात लवकर काम करून परत पुण्याला गाठू. अहिल्यानगर, तुळापूरला जाणारा हे सिग्नल असल्यामुळे तो वाकड तिकडं कसंही गाड्या सहज जात तो. त्याच्यामुळे आहे ना, इकडून येणारे पण वळतात, जाणारे पण येतात, आहे की नाही. त्यामुळे रस्ता ट्रॅफिकच होत आहे. आणि इथं मरणाचं कमरोवर पाणी थांबले, साठले. काल पण हेच फोन होतं इथं पडते काय आता ते. काल पण येऊ काय हेच फोन होतं काल. आणि आता नगर रोडला आहे. पेट्रोल पंपाला पेट्रोल घराला गाडी उभा केली इथं. पाऊस तरी मरणाचं पडलंय. बाहेर कधी जायचं काय, कसं जायचं काय कळेना झालं. भरपूर पाऊस आहे. भरपूर पाऊस म्हणजे काय, पावसाचा नादच नाही करायचा. आज 27 मे 2025 हे लाईव्ह अपडेट आम्ही करत आहे. तर मित्रांनो सावधान राहा, मस्त राहा. हे बघा पावसाचं काय, पाऊस आहे. आता काय टेन्शन नाही पावसाचा. पाऊस भरपूर आहे. आता पुढे काय लागते आपल्याला सनत आणि वडोबुद्रुक इकडे आलं ना. काय वडोबुद्रुक इकडे उद्रुक फाटा सरळ गेलं की सणसवाडी आता पुढं आहे ना. ताडपत्री कसं पाणी भरलं समोरच्या ट्रक. एकदा ते आता सगळं पाणी आत जाणार त्या ट्रक. नाही जाणार. मग ते आतमध्ये गेले की पण एका कोपऱ्यातला आतनं वेगळे रस्ते असतात ना. आतमध्ये रस्ते तर बाहेर दाबते ना पाणी. बाहेरचं ताडपत्री उडून नाही म्हणतात. ओके. हा का, म्हणजे रस्त्याची लारी तयार केलेली असते. कोरेगाव भीमामध्ये आलेला. आता पुढं आपल्याला लागणार सणसवाडी.
काल तरी अखंड जाम होतं रे बाबा, काय सांगायचं तुम्हाला. काय झालं तर माहित नाही. पुढे एक तिथं सिग्नल आहे बघा, तिथं काय ते वळवला, तिथं काहीतरी झालं. मग पुढे गेलो तसंच, तर परत पुढचं पण ते पण सणस आपलं याला जाते बघा चाकणला, ते पण पूर्ण जाम, पूर्ण म्हणजे पूर्ण जाम. आज जरा रस्ता मोकळा भेटायला लागलाय, आज बरं आहे आज. आणि वाघोलीचं काय आजचं अपडेट काय सांगू शकत नाही आपण आहे ना, कारण आज आलोच नाही आपण त्या वाटेने. संध्याकाळी मोकळं राहणार. आता लोकांना माहिती ना दिवसभर कालपासून पाऊस जास्त चालू आहे चालू, त्यामुळे आज लोक बाहेर नाहीच पडणार, बाहेर नाही पडणार आज. सगळे लोक बाहेरच. म्हणजे आता काय होतं, IT BT वाल्यामुळे जास्त ट्रॉफिक होतं. IT वाला काय करतो, त्याला पगार जास्त, तो कार काढतो, होय बरोबर. ITत जातो. काय हो, काहीतरी आवाज आहे ना, रोलला बॉक्स लावलाय ना मागच्या. बॉक्स हल्ला असेल, आपल्याला नाही आला, आपल्याला बाहेर झाले का. ओके ओके, ते आवाज आला म्हटलं, काय काय आवाज आला बाबा. हे बघा असं वाकडं तिकडं लोक शिरतात, ट्रॅफिक जाम. अहो काल एक रिक्षावाला दिसला नाही आम्हाला रस्त्यानी. रिक्षावाला टू व्हीलरवाला दिसतच नाही पाऊस. अहो काल टू व्हीलर वाले होते, 100% होते, पण हे असं टू व्हीलर वाले भरपूर होते, पण असं एक रिक्षावाला दिसला नाही. एवढा पाऊस काल लय पाऊस होता, आज कमी आहे जरा, पण तरी पण हायच पाऊसच आहे. तरी पण काल आणि आज काही वेगळं नाही आहे, हायच. टू व्हीलर वाले होते जाणारे येणारे कामाला नाही का, रेनकोट घालून जायचे यायचे करत, असं जायचे यायचे, वाटतं घाबरत नव्हते टू व्हीलर वाले. रेनकोट घालून बिंदास तराट टू व्हीलर, काय करायचं, काम करायचंच आहे, इलाज नाहीये. सणसवाडीचं जे मेन चाकणचं जे सिग्नल लागते बघा, त्याच्या लांबपर्यंत आम्ही थांबलो होतो खूप. आता पुढं आपण सणसवाडीचं झालो ना. नशीब काय होता दया होता. गजानना आतुरता भक्त गणपती. शिक्रापूर, चाकण, शिरूर, अहमदनगर, न्यावरा. चाकण 31 किलोमीटर, शिरूर 32 किलोमीटर, अहमदनगर 85 किलोमीटर, न्यावरा ना, नवरा 29 किलोमीटर. आणि अहिल्यानगर. आपण अहिल्यानगरच्या रोडलाच आहे ना. म्हणजे अहमदनगर का नाव पडलंय? अहमदनगरचं नाव चेंज केलंय, अहिल्यानगर केलंय. परत औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलंय. बरोबर आहे की, पण उस्मानाबादचं धाराशिव केलंय. मग इथं बोर्डला का अजून चेंज नाही झालं? चेंज करायचं राहिलं असेल. बघा शिक्रापूर ट्रॅफिक एकदम रस्ता मोकळा आहे. हा, मरणाचं लटकलो आम्ही काल येतो माहितीये का, इतकं जाम, इतकं जाम होतं ना आशिष भाई, लय जाम होतं का. जरा दया वैतागून गेलाय. तर बघा तिथं बस टर्न मारा लागले. अशा या गाड्या पुढे गेल्याशिवाय ती गाड्या आज शिरणारच नाही ना. अशामुळे इकडून पुणेकडून जाणारे, अहिल्यानगरला जाणारे गाड्या आहेत ते सगळे असं थांबून राहणार गाड्या सगळ्या. तसंच पाणी आहे खाली, अशा पाणीमध्ये थांबून राहावं लागतं. मरणाचं ट्रॅफिक जाम बा शिक्रापूरमध्ये. बघा पुण्याला जाणारे रस्ते सगळे अखंड जाम, लाईनला उभारून टाकाल बिंदा शांत उभारलेत गाड्या बंद करून. काय झोप पण निघाला असेल एक लोकांची रस्त्यात. ट्रकवाल्यांचं काय, सगळे बघेल ते ट्रकच उभारलेत ते. बघा आता काय करणार, न इलाजाने काय लोक रॉंग पण शिरा लागलेत. पुढं मेन तेच आहे ट्रॅफिक व्हायला कारण काय, ते मध्ये जे रस्ता केलाय ना आता ते यांनी बंद करायला पाहिजे, आणि इकडून जे युटर्न केलंय ते ठीक केलंय.
पण अजून ते युटर्न आहे ना थोडं लांब करायला पाहिजे होतं. चला अशा प्रकारे बघू आता पुढं रांजणगाव पर्यंत हाल हवा कसे आहे काय आजचा. अजून किती शिक्रापूरच्या पुढं अजून आलो तरी अजून गाड्या उभारल्या त्या अजून गाड्या उभारल्या कुठंपर्यंत उभारलेत हे बघा. अजून गाड्या उभारल्यात. गाड्या उभारलेल्या का थांब दिसत म्हणजे मोकळा जागा काय दिसायलाच तयार नाही. हे बघा अखंड गाड्या उभारल्यात. रांजणगाव महात्मा ज्योतिबा फुले चौक शिक्रापूर बघा अजूनही जाम आहे. HP पेट्रोल पंप. आता काय पेट्रोल पंपचं काय टेन्शन नाही ना. CNG पेट्रोल पंप सर्व ठिकाणी आहेच आहे त्यामुळं काय टेन्शन नाही. पण हे ट्रॅफिक बघा कुठंपर्यंत आले पार शिक्रापूरच्या बाहेर. आता पुण्याला जाणाऱ्या लोकांचं काय हाल होणार. काल मरणाचं हे सगळं जाम होतं. हे सगळं जाम होतं काल इकडं. हा इकडं जाणारं जाम होतं काल सगळं. हे सगळं काय सांगायचं तुम्हाला. हे येत होते स्पीडमध्ये आणि हे जात होते थांबले होते एका ठिकाणी. पुढं जाऊन असं वळलं तर की परत आणि तिकडून येणाऱ्या गाड्या आहेत ना परत आडवा आल्या. ह्या मरणाचं ट्रॅफिक मध्ये लटकलो आपण. लय ट्रॅफिक मध्ये अडकलो. फाडीवाद थांबला एक जण गेला सरळ. जरा त्याच्या कसं उतरल तो गाडी. बरोबर आहे कोणी झालं तरी. कारण काय सांगतो ते हा चिखल दिसतोय खड्डा पडेल का नाही पडेल गाडी जर रुतली परत कुणी सांगितलं ते म्हणजे नाही का. बरोबर आहे. तेव्हा आपण त्यातलं आणलं पडतं. गाडी काय झालं ना पावसाळ्यात रोडच्या खाली नाही गेली पाहिजे. पांढरा पट्टा धरायचा मस्त मध्ये चालायचं आपलं एक लाईन धरायची चालवायची गाडी. काय पळवायची एक लाईन धरून काय होत नाही. पण गाडी वळ करत चालवली पावसाळ्यात काय होतं एवढं अनुभव आहे. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बरोबर. तुम्ही कुठला बी ट्रकवाला बघायला ऐकता तो लाईन धरूनच चालतो. किती बी ट्रॅफिक असू. आता मागच्या ट्रॅफिक मध्ये सगळे ट्रक एका साईडला होते का. होते की दुसऱ्या साईडला ट्रक होते का नाही. कधीच नाही जात. तुला जो लॉंग रोडचा आहे ना तो कधीच वेगळं लाईन सोडत नाही. काही डिझेल जळायचं जळू दे ट्रॅफिक होते तुमचं काही होते एक साईड आणि ट्रक येतो ते काय कार आहे कशी बी गेली धाड करून काढली हे काढली ते काढली. बरोबर आहे. खपकन पलटी झाल्या कोण जबाबदार नाही. होतेच ना तशी गाड्या. बघा ट्रॅफिक जाम लागला रांजणगाव मध्ये. रांजणगाव गणपतीच्या इथं आलो आपण. मोरया म्हणा गणपती बाप्पा मोरया. रांजणगावचे राजा गणपती माझा. मी गणपतीचा गणपती माझा मोरया. 2:45 वाजले आपण आलो रांजणगाव. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती माझा मोरया माझा अभिमान भक्तांचे श्रद्धास्थान गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं अहिल्यानगरच्या रोडलाच येते गणपती बाप्पा. पुण्यावरनं येताना आपल्या उजव्या हाताला लागतो देवाचं मंदिर. तर इकडं यायला विसरू नका. जरा आला गेला की गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. आमचं योग अजून आलेलं नाही. गणपती बाप्पा आम्हाला अजून बोलवूनच घेतलं नाहीत. कधीतरी आम्ही येऊ दर्शन घेऊ. इथला ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. मोरया गणपती बाप्पा मोरया. इकडं सगळं ह्या ठिकाणी इकडं सगळं पार्किंग व्यवस्था आहे गाड्यांसाठी. हे इकडं सगळं असं हे एरिया इकडचं व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. बाप्पा गेले मागं. आता आम्ही चालू MIDCत. आम्ही आता कसं आहे आम्हाला MIDCत जाऊन शिपमेंट घ्यायचं आहे. त्यामुळं आम्हाला इथं थांबू शकत नाही. त्यामुळं नेक्स्ट टायमाला आपण कधी इकडं आलो की इथलं गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही घेऊन येऊ. कडपर्यंत या ब्लॉगमध्ये राहा. हे रांजणगाव गणपती बाप्पाच्या इथलं हे व्ह्यू आहे. तर बघा आम्ही ट्रॅफिकमध्ये कमीत कमी आता 15 ते 20 मिनटं थांबलेलं आहे. हे व्ह्यू रांजणगाव गणपती बाप्पाच्या इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुणे हा व्ह्यू आहे. हे बघा असं मध्ये शिरतात मग ट्रॅफिक होऊन ते राहते का. आता कसं करायचं. इथं सिग्नल पण नाही काय नाही.
इतकं ट्रॅफिक होते ना. आता येणारे जाणारे कसं गेलं पाहिजे, काय गणित काय कळायला तयार नाही. रांजणगाव गणपती मंदिराच्या इकडचा हे व्ह्यू आहे. आजचा ब्लॉग आपण मराठीत सुरुवात केलेला आहे. चला मग आता आपण रांजणगाव गणपती बाप्पाला आलेलं आहे, तर दर्शन नाही घेतलं, कामानिमित्त आलंय. दर्शनासाठी यावं लागतंय, बरोबर आहे ना. गणपती बाप्पाला दर्शनच घ्यायला यावं लागतंय ना, कामात नाही योग भेटत. पण बाहेरूनच आम्ही तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे. दर्शन घ्या झेंड्याची. आपण आता निघालो पुढे MIDC, पंचतारा MIDC. रांजणगाव पंचतारा MIDC म्हणून ओळखलं जाते, बरोबर आहे ना आशिषभाई. रांजणगाव पंचतारा MIDC. तर चला मग पुढे जाऊ. रांजणगाव पंचताराच्या गल्लीतनी तुम्हाला थोडंसं दाखवून देऊ व्ह्यू कसा आहे तिकडचा. अभी रांजणगाव MIDC मध्ये आपण आलेलं आहे. हे नशीब येतं बघा, हे रिमझिम लाइटिंगचं केलं ते बरं केलं आहे ना, म्हणजे याच्यानं अलर्ट राहते माणूस नाही का. तर बघा हे रांजणगाव पंचतारा MIDC आपल्याला हे बघायला भेटते. असं तो पुणे आणि नगर अहिल्याबाई होळकर नगर रोड आहे. या रस्त्यालाच आपलं रांजणगाव मध्ये पंचतारा MIDC बघा इकडे दिसेल तुम्हाला. हे सगळं इकडं पंचतारा आहे. आता आपण MIDC मध्येच आलेलं आहे. हे MIDC मध्येच नोच हे रस्ता जातो आहे ना. ओके हा, आपल्या लेफ्ट साईडला MIDC आहे. हे बघा MIDC दिसले का कंपन्या तिकडं. आणि आपल्या या MIDCच्या बाहेरच्या रस्त्याने गाड्या सगळ्या अहिल्यानगरला जातात. तर हे बघा इकडचं हे व्ह्यू. इकडं बघा व्हिलपूल आहे, LG आहे, असे भरपूर कंपनी आहेत इकडं. तसंच पुढं जाईल तसं आपण तुम्हाला दाखवून देऊ MIDC, रांजणगाव MIDC. आपण आलो आता अहिल्याबाई नगर रोड. हे नगर रोड सोडून देतो आपण. आता इकडे MIDC मध्ये आता वळतोय. असं हे बघा मजाक कंपनी आहे. आय लव्ह रांजणगाव लिहिलेलं आहे इथे समोर. हे सिग्नल आहे. तर इकडं हे सगळं MIDC आहे बघा. लोक उभारलेले सगळं MIDC आहे. हे कामगारांनी आता कामाच्या सुट्ट्या झाल्या, काय येतात काय जातात हे सगळं चालू आहे. आता आपण MIDC इथं राईट साईडला जर गेलं, या साईडला इकडं हे नगर अहिल्यानगरला जातो आणि आपण MIDC रस्त्याने आतमध्ये चाललेला आहे. तर आता चला पुढंपर्यंत दाखवून देऊ तुम्हाला कसा आहे इकडचा हे व्ह्यू. बघा कसं निसर्गरम्य आहे. पाऊस कसा आहे. MIDC आपण रांजणगाव MIDC मध्ये आलेला आहे. रांजणगाव MIDC मध्ये प्रवेश केलेला आहे. उजव्या आणि डाव्या हाताला सगळे MIDC आहेत, कंपनी आहेत. आम्ही मधल्या रस्त्याने जात आहे. आम्ही ज्या कंपनीला जातोय त्या कंपनीपर्यंत हे ब्लॉग बघा. पुढं जाईल तसं आम्ही तुम्हाला दाखवून देऊ इकडचा व्ह्यू कसा आहे, वातावरण कसं आहे आणि नजराना कसा बघा. पुढं बघा हे ट्रक वळते. इकडे एक कंपनी आहे. तर आपल्याला इथून राईट मारायचं आहे. आणि जागोजागी आपल्याला हॉटेल, चहा पाण्याचं पण व्यवस्था इथं सगळीकडं MIDC मध्ये भेटून जाईल. बघेल तिथं ट्रक उभारलेलं असतात. हे बघा हे MIDC एरिया. उडाला भरपूर पाणी आहे बाबा. गाड्या उभारलेल्या आहेत. रांजणगाव MIDC हे इकडचं हे व्ह्यू आहे. पाऊस पडल्यामुळे इकडं पाणी दिसायला लागले सगळीकडे. वातावरण तरी काय, सूर्य बघायला दिसायला तयार नाही. बघा इकडं कंपन्या बघा. आता आमचे ज्या कंपनीत आम्ही येतोय ती कंपनी आता आलेली आहे. आता हे बघा हे कोण आहे, हे कोण आहे. हो कुठं चाललंय? घरी चालले, सुट्टी झाली का? बघा दशरथ भाई काय म्हणते. भले बोस
बर आता कोण आलं? गौतम आहे का? हा ठीक हो आहे, का? चला चला. आता आम्ही आलो या कंपनीत. सर्वांना नमस्कार मित्रांनो. आज आम्ही पुणे ते रांजणगाव MIDC पर्यंत तुम्हाला हे ब्लॉग आम्ही आज घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटेल? आज आम्ही आता इथून ह्या कंपनीत आलो होतो. या कंपनीत आम्ही गाडी लोड करणार. गाडी लोड करून आज आम्ही परत रिटर्न जात असताना तुम्हाला रात्रीचा व्ह्यू कसा वाटेल हे तुम्ही आम्हाला सांगायला विसरू नका. आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहे. तर हे ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. ह्या ब्लॉगमध्ये कडेपर्यंत राहा आणि आनंद घ्या. आज 27 मे 2025 या दिवशी आम्ही हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मस्त राहा, मजेत राहा. चला मग पुणे सिटीत. हे तो CNG पेट्रोल पंप आहे ना, इथं CNG भरावं लागले. रांजणगाव MIDC मध्ये आहे इथं. इथे गाडी CNG संपले ना, CNG भरावं लागले. हा चला आशिष भाई, CNG भरले? फुल झालं? एकच नंबर. चला मग आता जाऊया. आता आपण रांजणगाव MIDC मधून निघालो. गाडीला CNG भरली. गाडी आता टाकी फुल झाली. निघालो पुन्हा. आशिष भाई चला पुण्याला. आमच्यावर येता पुण्याला? चला मग पुढे जाऊन भुजबळला चहा पिवा. फेवरेट भुजबळ चहा. रांजणगाव गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती. चहा द्या. काय नाही बस. आम्ही आता अहिल्यानगरच्या रोडने आलो रांजणगाववरनं. हे सरळ जाते पुण्याला. पुढे गेलं की शिक्रापूर लागतो. आणि आता या डाव्या हाताने ज्या दिशेला आपली व्हेकल जात आहे त्या दिशेला जर आपण गेलो तर तळेगाव डमडेरे आहे बघा. कुदळे कॉर्नर म्हणून लिहिलंय ना, हे तळेगाव डमडेरे आहे ना आशिष भाई? तळेगाव डमडेरे ह्या गावातून गाड्या जातात. आता इकडं शिक्रापूरला ट्रॅफिक जाम व्हावं लागले म्हणून तळेगाव डमडेरे मार्गे खूप गाड्या आता चाललेल्या आहेत. हे बघा, कधी तुम्ही इकडून आला नगर रोडनी तर पुण्याला जायचं असेल तर भावांनो मित्रांनो ह्या रस्त्याने जावा. मोकळा रस्ता आहे, सरसराट आहे. बघा बस सुद्धा चाललेत ह्याच रस्त्याने. राजमुद्रा ग्रुप चाललेत आहे ना. बघा हिमल ॲडव्हर्टाईज होते आपण असताना ह्या रस्त्याने तळेगाव डमडेरे मार्गे जात असताना
आनंद घेऊया रस्त्याचा, निसर्गाचा, बरोबर ना? शेती आणि वाड्यांचा. इकडचा नजारा बघा किती सुंदर आहे, मौसम किती सुंदर आहे. ही शेती वाड्या पण इकडे विकले गेलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी बघा हे बॅनर लावलेले आहेत, 1 गुंठा 2 गुंठा. हा तर बघा आता इकडचे नजराना तुम्ही बघत आहात. आनंद घेत घेत आपण जाऊ. मस्त आनंद वाटायला लागले. खूप छान वारं सुटलेलं आहे, गार अति सुंदर वारं सुटलेलं आहे. आता ह्या आनंद घेत घेत आपण आनंदाचा अजून आनंद घेऊया आपण. आता काय मी आनंद माझा कसा व्यक्त करू मलाच माहित नाही, बरोबर आहे ना? मी स्वतःचे अनुभव घेतोय आता ते तुम्हाला सांगतो. या मार्गे आला की इकडचा आनंद घ्या, शेतीवाडीचा आनंद. नगर रोड कडून येताना हे आधी आपल्याला वडा क्रॉस करावं लागतंय. आता पाऊस पुण्यात भरपूर असल्यामुळं इकडं पाणी आलेलं आहे या वड्याला. आता हे वडा क्रॉस करून वड्यावरून पाणी चाललंय बघा. हे काय पाणी आले की काय साठले वाढतात, साठलंय हे काय थोडं जर आलंय आता वड्यावरून पाणी जायला. हा आता तिकडून मोठा लोटा आल्यावरती काय होणार, मग जाणारच ते. बघा राव खतरनाक नदीच नदी दिसायला लागले, लाल लाल भडक. बघा झरणा कसं चाललंय इथं. झुल 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 वाहती रे वाहती, झुल 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 वाहती रे वाहती. तळेगाव डमडरे वड्याचं हे व्ह्यू आहे बघा. मोठ्या मोठ्या गाड्या जातल्या तसे. वाव एकच नंबर. पुढून बघा लग्नाचा वरात आलेला आहे. लग्न वराती चाललेले पुढं. सावधान, पुढे गाव, रहदारीचा रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा. तळेगाव डमडेरे वेलकम, स्वागत. तळेगाव ट्रेन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण आलेलं हे मेन तळेगाव डमडेरे एरियाचं मार्केट एरिया आहे. प्रत्येक सोमवारी इथं मार्केट भरलं जाते. काय म्हणता? प्रत्येक सोमवारी बघा बस उभारलेले, महाराष्ट्र बस पुण्याला जाण्यासाठी बस उभारलेले इथं. बघा आता आपण इथं वळलो इकडं. हे गेलं सरळ शिक्रापूर, आपण इकडं वळलो.
गावाला राईड जाणार, रोळली कांचन राईड जाणार, परत न्यावरा काय होते जाणार. आता ओम चैतन्य कानिपनाथ आहे ना मला. चला आपण आता पुढे गेल्यावर ते आता सरळ न जाता आता उरळी कांचन आष्टापूर या मार्गे जाणार, डोंगरगाव मार्गे नाही जाणार, बरोबर ना. आपण आष्टापूर उरळी कांचन ह्या रस्त्याला वळलो इकडं. आता हे बघा इकडं वळालो आता आपण. आता इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवून देऊ. हे रस्ता सरळ पुणेला जात आहे बरं का. इकडून तुम्ही आला नगर रोडने तर या रस्त्याने सरळ इकडं आतमधून आले तर चालते. तिकडं ट्रॅफिकमध्ये शिक्रापूरला ट्रॅफिक वगैरे भरपूर आहे. ते ट्रॅफिक आपल्याला नको असेल तर या रस्त्याने या आणि इकडून जावा. राजा पहली नजर में पहला प्यार हो गया, दिल जिगर दोनों घायल हुए, चीरे नजर दिल के पार हो गए. आशीष भाई आप क्या कहना चाहते हो? आशीष भाई स्माइल बघा किती गोडगोड आहे. हे आहे आष्टापूर फाटा. आपल्याला सरळ नाही जायचं, आपल्याला इकडं वळायचं राईट साईडला. आष्टापूर फाट्यावरनं आपण इकडं राईट बाजूने वळून आहे ना आता जाणार सरळ ह्याच्या मार्गे वाडे बोल्लाई, बरोबर ना. वाडे बोल्लाई केसनन ह्या मार्गे आपण आता निघालो पुणे. हा शॉर्टकट रस्ता आहे, नॉन स्टॉप. तुम्ही बघत आहात आम्ही नॉन स्टॉपच लागलोय. फक्त तळेगाव डमडरेमध्ये पाण्याचा वाव असल्यामुळे त्या वड्यामध्ये जरा ट्रॅफिक झाली होती, नाहीतर इकडं ट्रॅफिकची काही टेन्शन नाही. तर चला पुढं जात राहू, पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवत राहू. आष्टापूर फाट्यापासून पुढं आल्यावर आपण वाडे बोल्लाई मार्गे जात असताना हा रस्त्याचा व्ह्यू आहे. तुम्ही आनंद घेत आहात. तर हे बघा पाणी आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल, खूप काय पाणी. हे रानात आहे, हे रानात पाणी खूप काय साठलेलं आहे. हे बघा रानात खूप काय पाणी साठलेलं आहे. इकडं सगळं सोयीसुविधा आहेत बघा. बस पण महानगरपालिकेची बस पण आली बघा, ही बस पण आली. कलकवाडी या गावात आलो आपण आहे ना. आष्टापूर फाट्यातून हे आलं की कलकवाडी गाव लागतो. या कलकवाडी गावातून आपण आता पुढं निघाला. आकाश आणि पृथ्वी सगळं एकसारखं दिसायला लागल्या. पृथ्वी आणि आकाश एकसारखं दिसायला लागलं. हा हा काय आनंद आहे, काय वातावरण आहे बघा. इकडचा व्ह्यू घ्या, आनंद घ्या. हमेशा सिटीमध्ये राऊंड राऊंड वैतागलेलं असतं बघा. महानगरपालिकेची बस पण पळायला लागली इकडं. तर जरा निसर्गाचा आनंद पण घेणं गरजेचं आहे. आशिष भाई काय म्हणता? बघा इकडे इंडस्ट्री एरिया, कंपन्या व्हावं लागले. इंडस्ट्री कंपनी आलेली आहे, काम चालू आहे. तर हळूहळू इकडं पण डेव्हलप खूप होणार. मित्रांनो इकडं सिटी झाली, सिटी प्लॉट पडल्या बघा. भारत पेट्रोल पंप पण आहे इकडं. आपण आलो आता वाडे बोल्लाई. हे वाडे बोल्लाई बघा, वाडे बोल्लाईचं गाव आहे. इथं खूप जुनं मंदिर आहे ना देवीचं, वाडे बोल्लाई आहे ना. तुम्ही गेलते कधी दर्शनाला?
एकदा गेलं पण लहानपणी. अच्छा, लहानपणी गेलं. ओके. हे वाडे बोलायचं हे मेन बस स्टँडचं जागा. वाडे बोलाई माता की जय. वाडे बोलाई माताच्या नावानं उदो उदो. वाडे बोलाई माताचं दर्शन घेऊन आपण पुढं जाऊ, आपली ब्लॉगिंग पुढं ठेवू. ह्या वाडे बोलाई माताचं श्री क्षेत्र वाडे बोलाई माता प्रवेशद्वार. चला आता इकडं काय ग्रामपंचायत शिरसवाडी, ग्रामपंचायत शिरसवाडी. हे वाडे बोलाई मध्ये हे सगळं असं हे व्ह्यू आहे. बघा मित्रांनो, आपण आलो इकडून वाडे बोलाई, इकडून आलो वाडे बोलाई या गावाकडून आलो. देवीचं मंदिर आहे, हे घाट आहे, हे एरिया आहे, हे निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा इकडचं हे व्ह्यू, इकडचं हे वातावरण. आता बघा आपण ह्या रस्त्याने सरळ आता आपण पुन्हा गाठणार पुण्याला. ह्या रस्त्याने आता सरळ जाणार पुण्याला. तर चला मग जाऊ पुण्याला. त्या पुलाला अर्धा फूट कमी असेल पाणी. मी तिथे टपरीवाल्याला विचारलं, आपण चहा पितो ना, त्या टपरीवाल्याला विचारलं तर म्हणला नाही पुलावरनं नाही पाणी गेलं, बिंदास जावं म्हणलं. आणि सगळं अख्खं शुक्रापूर तळेगावपर अख्खं रोड जाम. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम, जय श्रीराम. हे बघा मित्रांनो, केसनान, हे केसनान गाव आहे. हे बघा आपण जाताना इथून गेलो होतो, सरळ गेलो होतो. आता हे केसनान गाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे केसनान गाव आहे. वाघोली वाघेश्वर, वाघोली वाघेश्वर. हे जे सिग्नल दिसाले इथं राईट गेलं की राईटचा बरोबर ह्या दिशेला येतं वाघेश्वर. वाघेश्वर मंदिर आहे. आपण आता आलो पुणे. तर बघा पुण्यात आपण आलो वाघोली, वाघोलीचा व्ह्यू आहे. आपण बघत आहोत वाघोली रोड ट्रॅव्हल ब्लॉग, पुणे सिटी वाघोली, इमाननगर फिनिक्स मॉल. आपण आलो आता इमाननगर फिनिक्स मॉल. सरळ जाणार आपण येरोड. आता आपण आलो इमाननगरच्या पुढे शास्त्रीनगर. पुढचा हे नजारा येईल आपल्याला, नजराना दिसेल, व्ह्यू दिसेल आपल्याला शास्त्रीनगरचा. तर पुढं सरळ जाऊ आपण. इथून पुढे गेलं की येरोडा. तर चला मग पुढचं व्ह्यू बघत राहू. हा आहे शास्त्रीनगर सिग्नल. हे शास्त्रीनगर सिग्नलचं व्ह्यू. हे आहे येरोडा पुणे मेट्रो. येरोडा पुणे मेट्रोचं हे ब्रिज आहे. आपण पोचलो येरोडा. हा येरोडाचा हे व्ह्यू. तर इथून आपण जाऊ शकतो शिवाजीनगर, रेल्वे, पुणे रेल्वे स्टेशन. इथून राईट मारलं की इकडं एअरपोर्ट. हा मेट्रोच्या खालीच हा सिग्नल लागलेला आहे आता. येरोडा मेट्रो, येरोडा मेट्रो. बसले होते का येरोडा मेट्रो मध्ये?
येरोडा बंड गार्डनचा हा व्ह्यू आहे. आता सरळ गेलं की आपल्याला हडपसर लागेल, सोलापूर लागेल. इकडं राईट गेलं की पुणे स्टेशन आहे. कोरेगाव पार्कचा हे व्ह्यू आहे इकडचा. संध्याकाळी वाजले 6:45. आपण आता स्टेशनच्या दिशेला जातोय. बघा पुणे स्टेशन, घोरपडी त्या दिशेला आपण जातो. आता इकडा रस्ता आहे पुणे पडगड रोडला आपण आलो आता. हे वाडिया कॉलेज. पुढे गेले की पुणे का फेमस रेसिडेंसी क्लब है. यहाँ पे सेट द स्टेज फॉर मेमोरीज. इस तरफ आती है, पुणे स्टेशन में आता है ये. और हम इसी के बगल के सिग्नल में यहाँ पे रुके हैं और हमको इधर राइट मुड़ के स्टेशन के तरफ जाना है. तर आम्ही आलो पुणे स्टेशनच्या सिग्नलला. हे पुणे स्टेशनचं सिग्नल आहे इकडचा. तर आपण जाणार सरळ. हे बघा आता आपण पुणे स्टेशनमध्ये. हा पुणे स्टेशन. इकडं उजव्या हाताला गेलं की गाड्या यायला लागलेत ना. इकडं आतमध्ये गेलात की रेल्वे स्टेशन. हे बघा पुणे रेल्वे स्टेशन. प्रत्येक ठिकाणीचे इथं आगमन होतो आणि जावागमन पण होतो. आता आम्ही पोचलो पुणे रेल्वे स्टेशन, पुणे स्टेशन. पुढं जाऊ. पुढचा व्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. पुणे रास्तापेठ. हा पुणे रास्तापेठेतला हे व्ह्यू आहे. तर मित्रांनो आज दिवसभरातला व्ह्यू तुम्हाला कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला बघा. पुणे टू अहिल्यानगर रोडने जात असताना, हायवेने जात असताना जे काही रस्त्यामध्ये रेन म्हणजे पाऊस पडला त्याचा अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो. पण मित्रांनो एवढं सगळं हे ब्लॉग बनवत असताना खूप मेहनत लागतो. प्लीज सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू. मंगळवार पेठ पुढं येतो, मार्केट यार्ड पुढे येतो. आता SG रोड रस्त्याला लेफ्ट जायचं. तर आपण आहे रास्ता पेठेत. आपण आता आलो भवानी पेठेत. हा भवानी पेठेचा व्ह्यू आहे. आता आपण इथून पुढे गेले की एक 10-15 मिनिटात आपलं ऑफिस येईल. आम्ही आता ऑफिसला गेल्यावरती ब्लॉग एंड करणार आहे. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पहुंच गए 7 लाख चौक. हे 7 लाख चौक का ये व्यू है. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे. हम क्रॉस कर दिया 7 लाख चौक. आपण क्रॉस केला. आता 7 लाख चौकातून पुढे आलो. मार्केट यार्ड रोडने पुढे जातोय. आमच्या ऑफिसला गेल्यावर ब्लॉग एंड करणार आहे. क्या लस्सी पराठा. लस्सी पराठा खाणार आहे का? ओ लस्सी पराठा खाणार आहे का? दुसरे दिन 12 बजे. शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या ऑफिसला. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. पुणे मार्केट. हा पुणे मार्केट. सबको जय श्रीमन्नारायण, जय श्रीकृष्ण, राधे राधे. सर्वांना नमस्कार. मित्रांनो आज दिवसभरात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? बरं वाटला? छान वाटला ना? तर बघा मित्रांनो आता मी आज दिवसभरात आपल्याला दाखवून दिला. आज 27 मे 2025 रेन अपडेट. पावसाचा तापमान, हाल हवा. आज दिवसभर पाऊस पडला. किती पाऊस पडला हे व्ह्यू तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलो. तुम्ही कडेपर्यंत राहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो आता मी हा ब्लॉग एंड करत आहे.
परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. आम्ही गेलो स्वारगेट आमच्या ऑफिसातून, तर आम्ही गेलो मांजरी ते तसं थेऊर रोडनी नगर रोडला लागलो. नगर रोडनी सरळ जाऊन रांजणगाव गणपतीच्या इथून MIDC येत असताना शिक्रापूरला खूप ट्रॅफिक जाम लागतं. तर आम्ही एक रस्ता पब्लिकांच्या समोर घेऊन आलो. तळेगाव डमडेरे ह्या मार्गे आले की आपल्याला वाडेबोलाई ह्या गावातून सरळ आपल्याला केसनंद गावातून सरळ आपल्याला वाघोल्यात हे रस्ता येतो. इकडे ट्रॅफिक नसतं. ह्या रस्त्याने तुम्ही या. आणि एवढंच आम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला आनंदच वाटला असेल असं मला वाटतंय. सर्वांना शुभरात्री. धन्यवाद. थँक्यू. उसका ज्यादा मेरे को नहीं देखो भाई, इनका नाम दया भाई गुड नाइट. इनका नाम क्या, आपका नाम क्या? अवधेश. ये हमारे अवधेश सिक्योरिटी साहब है. किधर से दिखते हैं क्या? वो जूता नहीं कुछ भी नहीं, ये सिक्योरिटी साहब है. और ये हमारा ऑफिस बॉय अंकुश भंडारे. आज का ब्लॉग आप दिवसभर कैसा लगा, कसे वाटलं? एक नंबर वाटलं. तुम्ही होते का? आशिष भाई, आज दिवसभर आमचा आशिष भाई तिकडं पाणी भरतो. चला मग आम्ही आता इथंच एंड करत आहे, शेवट करतोय. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.